तर जय भीम जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर. तर भावांनो, आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहे, बघू शकता तुम्ही. आणि भावांनो, तुम्ही सुद्धा असा जो टेक्स्ट आहे ते भावांनो तुम्ही सुद्धा आपल्या मोबाईलमध्ये इथं क्रिएट करू शकता. बघू शकता भावांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तर ही वरती भावांनो नॉर्मल फॉन्ट आहे आणि खालती बघू शकता भावांनो कसा शॉडाऊन इफेक्ट आपण इथं अप्लाय केलेला आहे. तर तुम्ही सुद्धा असा शॉडाऊन इफेक्ट अप्लाय करू शकता. तर चला मित्रांनो, आपण एडिटिंगला सुरुवात करूया. तर भावना आपल्याला पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर इथं कॅन्सलवर टॅप करा. टॅप केल्यानंतर भावना तुम्हाला इथं फॉन्टमध्ये मराठी किंवा इंग्लिश तुम्हाला जे हवं असेल ते इथं तुम्ही टाकू शकता, किंवा तुमच्याकडे कॅलिग्राफी असेल तर ते सुद्धा यूज करू शकता. तर भावना मी सिम्पली इथं तुम्हाला फॉन्ट एडिटिंग करून दाखवणार आहे. तर मी इथं नाव टाकतो पहिलं. बघू शकता भावना, आपण इथं सरकार असं नाव टाकलेलं आहे. आणि भावना तुम्ही ह्याचा फॉन्ट कुठलाही ठेवू शकता. तुमच्याकडे DJ असेल, कॅलिग्राफी असेल, किंवा भावना तुमच्याकडे साधे फॉन्ट असतील तर ते सुद्धा यूज करू शकता. तर भावना मी साधा इथं फॉन्ट घेतलेला आहे. बघू शकता अशात घेतलेला आहे. त्याची साईज थोडीशी वाढवल्यानंतर इथं अशा प्रकारे सेट करा भावना. सेट केल्यानंतर भावना तुम्हाला इथं खालती स्क्रॉल करायचं आहे. केल्यानंतर भावना तुम्हाला बघू शकता इथं 3D इथं टेक्स्टचा ऑप्शन आलेला आहे. त्यावर टॅप करा. टॅप केल्यानंतर भावानं त्याला इनेबल करा. इनेबल केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता ऑब्लिक दिसेल, त्यावर टॅप करा. टॅप केल्यानंतर तुमचा टेक्स्ट असा तुम्हाला दिसून येईल. दिसल्यानंतर भावना तुम्हाला खालती स्क्रॉल करायचं आहे. केल्यानंतर भावना तुम्हाला इथं आणखीन एक इनेबल दिसेल, तर त्याला भावना तुम्हाला बंद करायचं आहे. बंद केल्यानंतर बघू शकता आपला इथं टेक्स्ट कसा झालेला आहे. झाल्यानंतर भावना आता जी भावनो शॅडोचा कलर आहे ते तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे, किंवा तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठलाही कलर इथं ठेवू शकता. तर भावनो मी सिम्पली इथं ब्लॅक केलेला आहे. केल्यानंतर भावनो तुम्हाला तुमची डीप जी आहे शॅडोची ती तुम्हाला इथं वाढवायची आहे. बघू शकता भावनो, तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. तर मी इथं भावनो 50 ठेवलेली आहे. ठेवल्यानंतर भावनो आता त्याची ऑब्लिक अँगल ते आपल्याला इथं चेंज करायचे आहे. तर बघू शकता मी अशी इथं चेंज केलेली आहे. 318 इथं सेट केलेली आहे. केल्यानंतर भावनो तुम्हाला फॉन्टचा कलरसुद्धा ब्लॅकच करायचा आहे, कारण आपल्याला हे शॅडोन पूर्ण ब्लॅक पाहिजे आहे. तर ते कशासाठी मी तुम्हाला पुढे सांगतो. तर भावनो आपण फॉन्टचा कलरसुद्धा ब्लॅक करूया. बघू शकता भावनो इथं ब्लॅक केल्यानंतर ट्रान्सफरवर टॅप करा. टॅप केल्यानंतर भावनो ही अशीच PNG तुम्हाला इथं गॅलरीमध्ये सेव्ह करायची आहे. तर मी सेव्ह करतो भावनो. इथं क्वालिटी डिफॉल्ट आहे, अल्ट्रा करून सेव्ह करून घ्या. तर भावनो ही PNG सेव्ह केलेली आहे. सेव्ह केल्यानंतर भावनो आता तुम्हाला ह्या फॉन्टवर टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर भावनो आपण जो त्याला कलर दिलता ब्लॅकमध्ये, तर ते भावनो आपल्याला आता व्हाईट करायचं आहे, किंवा तुमच्या हिशोबाने कलर ह्याला देऊ शकता. रेड, येल्लो असा कलर देऊ शकता. आणि भावनो आपण ह्याला 3D टेक्स्ट ॲड केलेला आहे, ते आपल्याला बंद करायचं आहे. बंद केल्यानंतर भावनो असा टेक्स्ट आपल्याला सेव्ह करायचा आहे. तर मी ऑलरेडी सेव्ह केलेला आहे. तर भावनो आता ह्याची पुढची प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे. तर भावनो मी बॅक येतो होम स्क्रीनवर आपल्या. आल्यानंतर भावनो बघू शकता इथं आपल्याला फोटो एडिटर ॲप ओपन करायचं आहे. भावनो तुमच्याकडे फोटो एडिटर ॲप नसेल तर तुम्ही क्रोम ब्राउझरवरून डाउनलोड करू शकता. तर भावनो इथं न्यूवरती टॅप करायचं आहे. न्यूवरती टॅप केल्यानंतर तुम्हाला एक सिंपली साईज घ्यायची आहे. तर बघू शकता मी अशी साईज इथं घेतलेली आहे. घेतल्यानंतर ओकेवर टॅप करा. टॅप केल्यानंतर बघू शकता भावनो इथं व्हाईट असा बॅकग्राऊंड आलेला आहे. आल्यानंतर भावनो तुम्हाला टेक्स्ट आणि इमेजवर जायचं आहे. गेल्यानंतर भावनो तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर टॅप करून गॅलरीच्या ऑप्शनवर टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर भावनो तुम्हाला गॅलरीमध्ये घेऊन जाईल.
तर भाऊंनो आपण आता पिक्सल लॅबमध्ये आपले फॉन्ट जे आहेत ते इथं सेव्ह केलेले आहेत. तर भाऊंनो तुम्हाला पहिलं शॅडोचा फॉन्ट इथं ॲड करायचा आहे. बघू शकता भाऊंनो मी असा इथं शॅडोचा फॉन्ट ॲड केलेला आहे. ॲड केलेला नाही केल्यानंतर भाऊंनो तुम्हाला इथं वरती ए दिसतंय त्यावर टॅप करा. टॅप केल्यानंतर भाऊंनो तुमच्या पुढे असा शेप तयार होईल. तर भाऊंनो तुम्ही अशा प्रकारे जो खालचा भाग आहे ते आपल्याला थोडा रिमूव्ह करायचा आहे. बघू शकता मी एवढा रिमूव्ह करतो आणि भाऊंनो तो ऑपोसिटी आपल्याला कमी करायची आहे. तर बघू शकता मी अशी कमी केलेली आहे ऑपोसिटी. केल्यानंतर भाऊंनो अप्लायवर टॅप करा. टॅप केल्यानंतर तुम्हाला बघू शकता असा इथं फॉन्ट आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारे आल्यानंतर भाऊंनो ह्याला इथं सेट करा. लेअरवर टॅप करून भाऊंनो त्याला लॉक करा. लॉक केल्यानंतर भाऊंनो आपल्याला आता ती इमेज सिलेक्ट करायची आहे जे आपण फॉन्टला सेव्ह केलेलं आहे ते. तर बघू शकता असे तर आपण टेक्स्ट तिथं ॲड केलेला आहे. केल्यानंतर भाऊंनो बघू शकता इथं आपल्याला आता ह्या शॅडोवर भाऊंनो आपल्याला हा टेक्स्ट अप्लाय करायचा आहे. तर ह्याची साईज वाढवून घ्या आणि भाऊंनो व्यवस्थित इथं साईजप्रमाणे इथं अशा प्रकारे सेट करा. तर बघू शकता भाऊंनो आपण इथं असा व्यवस्थित इथं सेट केलेला आहे आणि बघू शकता भाऊंनो फुल खतरनाक इथं दिसत आहे. तर भाऊंनो बॅकग्राऊंड व्हाईट आहे त्यामुळे आपल्याला दिसत नाही. तर भाऊंनो मी एक बॅकग्राऊंड इथं ॲड करतो कारण तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर बघू शकता भाऊंनो मी बॅकग्राऊंड इथं ॲड केलेला आहे. ॲड केल्यानंतर बघू शकता तुम्ही इफेक्ट कसा झालेला आहे आणि भाऊंनो बघू शकता इथं इफेक्ट तयार झालेला आहे. आता तर मी ह्याला सेव्ह कसं करायचं तेही तुम्हाला सांगतो. पहिले बॅकग्राऊंड डिलीट करा. जे व्हाईट बॅकग्राऊंड आहे ते सुद्धा भाऊंनो डिलीट करा. डिलीट केल्यानंतर इथं सेव्हच्या ऑप्शनवर टॅप करा. टॅप केल्यानंतर भाऊंनो जरा लोड होईल. लोड झाल्यानंतर भाऊंनो इथं तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन आहे त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भाऊंनो इथं PNG सिलेक्ट करा आणि गॅलरीच्या ऑप्शनवर टॅप करा. तुमची डिझाईन गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल आणि भाऊंनो ते सेव्ह झालेली PNG तुम्ही कुठल्याही डिझाईनसाठी वापरू शकता. तर भाऊंनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूत भाऊंनो अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.